हॅलो सर, हा, बोला. किती टक्के लोक दारूच्या व्यसनाधीन आहेत? 30%. आणि साधारणतः एका व्यक्तीला किती खर्च येत असेल दिवसाला? हॅलो. 60-70 रुपये. अच्छा, तंबाखू किती टक्के लोक खातात? 25%. गावात अशा काही बायका आहेत का ज्या दारू पितात किंवा तंबाखू खातात? आदिवासीमध्ये थोडंसं प्रमाण आहे, 10%. गावात बँक आहे का? बँक नाहीये. बचत गट किंवा महिला मंडळ आहेत का? हो, आहे. बचत गट 12 आहेत. पुरुष बचत करतात का? हो, करतात. गावापासून जवळच्या शहरात जाण्यासाठी रस्ता आहे का? हो, आहे. गावामध्ये चांगले रस्ते आहेत का? नाहीये, गावात चक्कर असते. गावात लाईट आहे का? हो, आहे. नाही. लोड शेडिंग होतं का? हो, लोड शेडिंग होतं 14 तास. किती घरांमध्ये मोबाईल आहे? की घरांमध्ये मोबाईल आहे. मोबाईल मोबाईल आहे. हा. 90% घरांमध्ये मोबाईल आहे. किती टक्के लोक वर्तमानपत्र वाचतात? 25%. किती टक्के लोकांकडे कम्प्युटर आणि इंटरनेट आहे? 3%. ग्रामपंचायतीचा लोकांना कसा फायदा होतो? ग्रामपंचायतचा लोकांसाठी काय फायदा होतो? हो. कसा? ग्रामपंचायत लाईट, पाणी, वीज हे लोकांना पुरवते. तसंच रोगराई जर आली तर सगळं ग्राम स्वच्छता करणे, फवारणी करणे हे ग्रामपंचायत करते. तसंच ग्रामपंचायतच्या माध्यमातून विविध योजनांची माहिती लोकांमध्ये ग्रामसभेमधून पोहोचवली जाते. त्याचा बरेचसे लोक फायदा घेतात. पंचायती मार्फत लोकांना औषधं, कीटकनाशक वगैरे पुरवले जातात. विविध स्कीम, उदाहरणार्थ कृषी खात्याची स्कीम आम्ही बोलवतो, त्या ठिकाणी लोकांना त्याची माहिती येतो. लोकांना शेतकऱ्यांसाठी वीज मिळण्यासाठी प्रयत्न करतो. खते आणि बी बियाणे हेही मिळवून देतो. पंचायत समितीमार्फत हे सगळं पुरवलं जातं लोकांना. आणि सर एखाद्या सरपंचाला जर अवॉर्ड द्यायचा आहे तर अशा सरपंचांच्या अंगी कोणते गुण असायला पाहिजेत? सरपंचाने जो पूर्ण टोटल कार्यकाल आहे 5 वर्षाचा, 5 वर्षामध्ये सरपंचाने आपल्या गावाचा सर्वांगीण विकास, गावामध्ये असणारे प्रत्येक नागरिक हे आपलं कुटुंब आहे, आपल्या कुटुंबाचा एक सभासद आहे हे समजून त्याने विकास केला पाहिजे. विकास करत असताना आपल्या गावच्या समस्या हे निवारण केलं पाहिजे. सरपंचाने आदर्श राहिलं पाहिजे, गावापुढे एक आदर्श दिला पाहिजे. हे सर्व गुण सरपंचाकडे असावेत. विविध योजनांच्या पुरेपूर लोकांसाठी त्याचा कसा उपयोग होईल, ते राबवले जातील हे त्याने पाहिलं पाहिजे. असा सरपंच असावा.